दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेकापचा पाठिंबा, अलिबागेत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार निदर्शने, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध, अलिबागेत शेकापची आक्रमक सभा, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपर फुटीच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा दर्शवलाय। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ अलिबाग शहरात शेकापच्या वतीने जोरदार निषेध सभा घेण्यात आली। अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहाबाहेर शेकापच्या प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा पार पडली। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला, तर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। सभेत बोलताना चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर करण्यात आलेल्या लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याची टीका केली। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेकापचा पूर्ण पाठिंबा असून आगामी काळात पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिल्लीतील आंदोलनात सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या निषेध सभेला शेकाप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, ॲडव्होकेट गौतम पाटील, सुरेश घरत यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। लड़ेंगे, जीतेंगे। धर्मेंद्र प्रधान वापस जाओ, वापस जाओ, वापस जाओ। अमित शाह वापस जाओ, वापस जाओ, वापस जाओ। सगेंगे, जीतेंगे। लड़ेंगे, जीतेंगे। धर्मेंद्र प्रधान वापस जाओ, वापस जाओ, वापस जाओ। अमित शाह वापस जाओ, वापस जाओ, वापस जाओ। सगळ्यांना मनापासून धन्यवाद। इथे आल्याबद्दल, या देशाचा एक जागरूक नागरिक झाल्याबद्दल धन्यवाद। घेऊन जायचे। आमच्या पंजोबांनी लढा लढला, 7 वर्ष शेतकऱ्यांनी पिकवलं नाही आणि 7 वर्षांनी त्यांना यश मिळालं। तसंच ही मगाशीच मी म्हटले संघर्षाची भूमी आहे। तसंच पुन्हा एकदा या अलिबाग तालुक्यांनी या कॉर्पोरेट खोत विरुद्ध लढायचं आणि मोदी शहाच्या जोडीला घालवल्याशिवाय राहायचं नाही, एवढं या ठिकाणी सांगते। राजीनाम्याची मागणी करायची की नाही तालुक्याच्या वतीने? धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, हे आपण या ठिकाणी मागणी करते। पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून दिल्लीमध्ये जंतर मंतरवर ज्या पद्धतीने आंदोलन चालू आहे आणि मुसुदाबी सुरू आहे, त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी तरुणाईचा एल्गार पाहायला मिळतोय। काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे, एकूणच भावना काय आहेत आपल्या या आंदोलनात? मी स्वर्गीय नारायण नागू पाटलांची नातसून आहे आणि त्यांनी खोटांना घालवलं आणि आज आम्ही या तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। जे दिल्लीत होतंय ते मला वाटतं अतिशय अमानुष्य आहे। त्यांच्यावर ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि असं वाटायला लागलंय की आम्ही फ्रीडमच्या आधीच्या भारतात राहतोय, म्हणजे ब्रिटिशरने ईस्ट इंडिया कंपनी सारखे वागतायत। त्याच्यामुळे अलिबाग या सगळ्या जंतर मंतर मध्ये दीपकेंचा आणि सगळ्यांचा पाठिंबा देते। आम्ही धर्मेंद्रजी प्रधानांचा राजीनामा मागतो, अमित शहाचा राजीनामा मागतो त्या लाठीचार्जसाठी। आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलात आणि या आंदोलनाला आपण सक्रिय पाठिंबा दिलाय। एकूणच महाराष्ट्र आणि देश पातळीवर कशा पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं? नाही, पाठिंबा देणे माझं कर्तव्य आहे पूर्वगामी पक्षाची प्रवक्ती म्हणून, असं मला वाटतं। आणि खरंच वाईट वाटलं, जितके आंदोलक होते तितके पोलीस होते तिकडे आणि ज्या पद्धतीने तिथे वागवलं जात आहे लोकांना, विद्यार्थ्यांना, साधे साधे बिचारे विद्यार्थी मनात होप्स घेऊन येतात आणि त्यांना लाठीचार्ज, टिअर गॅस, युनिफॉर्म, गन्स मधले मिलिटरी मॅन, अरे विद्यार्थी आहेत, आपल्या देशाची मुलं आहेत, काय आतंकवादी आहेत? हे चुकीचं चाललंय एकदम आणि याच्यासाठी जो लढा लढायला लागेल तो आम्ही शेतकरी कामगार पक्ष म्हणून ठामपणे या लढा लढू। लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही अत्यंत महत्वाची मानली जाते, परंतु देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना ज्या पद्धतीनं काल आंदोलनादरम्यान वागणूक मिळाली, कसं बघता त्याकडे? सर्वप्रथम तर विरोधी पक्ष नेत्यांच्या, सगळ्या पक्षीय नेत्यांचे मी मनापासून आभार मानते
की ते ज्या पद्धतीने या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. मग आपण डिंपल यादवांना बघतो विद्यार्थ्यांसोबत, आज काल आपण पाहिलं म्हणजे काय LOP म्हणजे लीडर ऑफ ऑपोजिशन हे किती मोठं पद आहे. आणि राहुलजींसारखे ज्यांच्या घराण्यांनी देशासाठी 3-3 बलिदान दिलेत त्यांच्याशी धक्काबुक्की पोलीस करत होते. आणि ते संविधानिक पद्धतीने गेलेले. पहिले ते स्पीकरकडे गेले, त्यांनी स्पीकरकडे मागणी केली की हा विषय चर्चेला घ्या. स्पीकरनी चर्चेला विषय घेतला नाही. स्पीकरनी सांगितलं मोदी सांगतील तसं मी करीन. स्पीकरनी चर्चेला विषय घेतला नाही. ते तिथे घरासमोर बसलेले त्यांचे खासदार घेऊन आणि काय मागत होते, फक्त मीटिंग मागत होते, चर्चा मागत होते, शांतपूर्व चर्चा मागत होते. त्यांच्याशी जर अशी वागणूक करतात तर तुम्ही इमॅजिन करा सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लोक काय करत असतील. आज आपण या ठिकाणी आंदोलन केलंय, काय नेमक्या प्रमुख मागण्या याला आहेत? आम्ही हे आंदोलन या ठिकाणी अलिबागच्या भूमीत केलं, रायगडच्या भूमीत केलं, हे सांगायला की अलिबाग तालुक्याचा याला पाठिंबा आहे, शेतकरी कामगार पक्षाचा याला पाठिंबा आहे, टीम चित्रलेखा पाटीलचा याला पाठिंबा आहे, टीम चित्रलेखा पाटील फॉर एन्व्हायरमेंटचा पाठिंबा आहे. आणि आमच्या विविध संघटना, विद्यार्थी संघटना असतील, आमची पूर्वगामी युवक संघटना असेल, आमची महिला आघाडी असेल, या सगळ्यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी, लढाईची तयारी दाखवण्यासाठी या ठिकाणी आम्ही ही मीटिंग घेतली.